जय भीम, जय संविधान. व्हिडिओ बनविण्याचा विषय अत्यंत महत्वाचा आहे. एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात संजय इंचे नावाचा एक मांगट्या खुलेआम सांगतो की मांगावर उपकार कोणी केले याची भाषा कोणी करू नये. हा महाराष्ट्र टिळकांचा, सावरकरांचा इत्यादींचा आहे असं तो सांगतो. काही बेशरम त्या ठिकाणी आणि बैमान लोक टाळ्या वाजवत आहेत. त्याच्या या आरएसएस मानसिकतेचा या ठिकाणी मी आरएसएस वादी त्याच्या भूमिकेचा मी भीम टायगर सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने मी त्याचा जाहीर निषेध करतो. मुळात कोणत्याही बौद्ध समाजाचा मातंग समाजाला विरोध नाही. मातंग समाजाने एससी आरक्षणात उपवर्गीकरण करण्यात त्यांनी जो लढा दिलेला आहे तो त्यांचा संविधानिक अधिकार आहे आणि आम्हा भीमसैनिकाला सदर निर्णय हे असंवैधानिक आहे म्हणून त्या विरोधात लढा देण्याचा हा सुद्धा आमचा संविधानिक आदर आहे. हे सर्वांनी लक्षात घ्यावं. पण मातंग समाजाला पुढे करून काही आपली नेतेगिरी मोठे करण्यासाठी, चर्चेत येण्यासाठी, प्रसिद्ध मिळवण्यासाठी ही हापापलेली औलाद या ठिकाणी असंवैधानिक वादग्रस्त विधान करत आहे. या त्यांच्या मानसिकता सुद्धा ठेचून काढण्यासाठी आम्ही भीमसैनिक सज्ज झालेले आहोत हे त्यांनी लक्षात घ्यावं. मुळात विषय काय आहे हे आपण पहिल्यांदा व्हिडिओ बघा. त्यांनी दिलं मात्र समाजावर उपकाराची भाषा करून मात्र समाजाला गाडण्याचं षडयंत्र या महाराष्ट्रात रोखलं जात आहे. महाराष्ट्रात मी एकटाच बोलतोय की हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा नाही. हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे. हा महाराष्ट्र अण्णाभाऊचा आहे. हा महाराष्ट्र टिळकांचा आहे. हा महाराष्ट्र सावरकरांचा आहे. हा महाराष्ट्र. या व्हिडिओमध्ये संजय इंचे नावाचा मायला जाऊन बापाला साक्षी ठेवणारा, हा मादरचोत खाल्ल्या ताटात हागणारा, हा मांगट्या संजय इंचे म्हणतो की मागावर कोणी उपकाराची भाषा करू नये. हा छत्रपती शिवाजी महाराज, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, टिळकांचा आणि सावरकरांचा महाराष्ट्र आहे. पण त्या मांगट्याला मला सांगायचं मान्य आहे हा महाराज शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठेंचा, टिळकांचा, सावरकरांचा आहे. पण फुले शाहू आंबेडकरांचाच महाराष्ट्र का म्हणतात ते मी त्याला या ठिकाणी दाखविणार आहे. मला एक फार जुना संदर्भ आठवला. एक संदर्भ म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी फक्त सांगतो, बाकी काही नाही. 24 फेब्रुवारी 2018 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अध्यक्ष राज ठाकरे यांनी माननीय शरद पवार साहेब यांची मुलाखत घेतली आणि त्यामध्ये तोही पोटदुखीने शरद पवार यांना एक प्रश्न विचारतो. भाषणाला उभे राहतात त्यावेळेला आपण शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणता, शिवाजी महाराजांचा काय म्हणत? तर शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा आहे याच्यातील कुणाच्या मनात शंकाच नाही. ती चिरकाल अशा प्रकारची गोष्ट आहे. शाहू फुले आंबेडकर यांचा प्रकर्षाने उल्लेख करण्याचं कारण की महाराष्ट्र एकसंघ ठेवण्याच्या संबंधीची काळजी आहे. बघितल्यानंतर या महाराष्ट्राला फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र का म्हणतात हे आपण सर्वांनी लक्षात घ्यावं. मला त्या संजय इंचे नावाच्या मादरचोदाला येडझव्याला मला विचारायचं की माझा पहिला प्रश्न आहे की जी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जी चळवळ झाली अस्पृश्य महारामांगासाठी, महाराजांच्या उत्थानासाठी, महाराजांच्या हक्कासाठी, महाराजांच्या संरक्षणासाठी, महारामांगाच्या शिक्षणासाठी, महारामांगाच्या सामाजिक न्यायासाठी आणि इतर अस्पृश्य जातीसाठी, अस्पृश्य निर्मूलनासाठी यात तुम्ही जे नाव घेतले त्यात कोण होतो? कुठे होते टिळक? कुठे होते सावरकर? याचंही उत्तर या ऐखाल्या संजय इंचेंनी दिलं पाहिजे. मुळातच फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र यासाठी म्हटल्या जातं त्याचं फार मोठं कारण हे शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्र दुबळा होऊ नये म्हणून प्रयत्न केले. महाराष्ट्र ऐक्यासाठी काम केलं. महाराष्ट्रात सामाजिक प्रबोधनासाठी काम केलं. महाराष्ट्रात सामाजिक एकतेसाठी काम केलं. समतेसाठी काम केलं. सामाजिक भेदभाव दूर करण्यासाठी काम केलं. सगळ्याला जोडण्याचं काम केलं. म्हणूनच फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असं म्हटलं जातं. काय केले फुल्यांनी? मांगावर उपकार केलेत, दशमहारावर केलेत, इतर अस्पृश्य जातीवर केले. अस्पृश्याच्या आणि मांगाच्या उन्नतीसाठी लढा दिला. काय केले छत्रपती शाहू महाराजांनी? अस्पृश्य असतील, महार असतील, मांग असतील,
मागाच्या आरक्षणासाठी, अस्पृश्य महाराणी मागाच्या शिक्षणासाठी, अस्पृश्य आणि मागाच्या सामाजिक समतेसाठी, नोकरीसाठी शाहू महाराजांनी या ठिकाणी काम केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत काय बोला, अरे बापच तुझाच नाही, देशातील प्रत्येक माणसाचा बाप. आणि म्हणून मी जे तुला प्रश्न विचारत आहे या ठिकाणी, काय बापाने उपकार केलं? किंवा मायावर एकच बाप चालला असेल तर याचा माझा हिडो तू बघितल्यानंतर याचा माझ्या प्रत्येक प्रश्नाचं तू उत्तर दिलं पाहिजे. बाबासाहेबांनी या देशातील प्रत्येक जाती धर्मासाठी काम केलं. बाबासाहेबांनी ओबीसीवर उपकार केले, बाबासाहेबांनी एसटीवर उपकार केले, तसेच अस्पृश्यावर म्हणजे 59 जातीवर, इतर 57 जाती महाराणी मागावर उपकार केले. बाकीच्यांनी तर मान्य आहे, तर मांगाला पाणी मिळावं म्हणून 20 मार्च 1927 साठी बाबासाहेबांनी संघर्ष केला. इतर अस्पृश्याबरोबर मांगाला मंदिर प्रवेश मिळावं म्हणून 1930 ला नाशिक काळाला मंदिर सत्याग्रह केला. त्यानंतर इतर अस्पृश्य जाती बरोबर मांगाला सगळ्याच्या बरोबरी आणण्यासाठी संविधानात कलम 14 टाकली. इतर अस्पृश्याबरोबर महाराबरोबर मांगाला दूर लोटत होते, ती अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी कलम संविधानामध्ये 17 घातली. हा जो एडसेव्या संजय इंचे जो बोलतोय, जो चालतोय, जो फिरतोय, जो राहतोय, त्या ऐघाल्याला इंचेला मला सांगायचं, हे बाबासाहेबांनी आर्टिकल 19(1) मध्ये दिलं. हडव्या हरामखोरा संजय, या देशात बाबासाहेबांचं संविधान जर नसतं तर तुला माहित आहे मनुस्मृतीनं सांगलं होतं, एक जातीने दिव जातीस तू वाचा दारुण्या क्षिपणू जोया प्राप्त छंद जगन्य प्रभो हीस. इथे ब्राह्मण सोडून कोणालाही बोलण्याचा अधिकार नव्हता. अबे मांगट्या संजय इंच्या, आज जर तू बोलला असता मनुस्मृती असती तर तुझी जीभ छाटली असती. आज जे बोलतो हे बाबासाहेबांचे तुझ्यावर केलेले उपकार आहेत. एवढंच नाही, बाबासाहेबांनी आजी काय आमची मातंग समाजाची मुलं शिकतात, आर्टिकल 19(1) शिक्षणाचा अधिकार देऊन उपकार केला इतर अस्पृश्य जाती बरोबर मातंगावर. एवढंच नाही, शिक्षणात आरक्षण 15(4), नोकरीत आरक्षण 16(4), राजकारणात आरक्षण 341, आर्थिक प्रगतीसाठी मातंगाच्या आर्थिक प्रगतीसाठी आर्टिकल 46 आणि संरक्षणासाठी आर्टिकल 17 ला अनुसरून अॅट्रॉसिटी ऍक्ट दिला. एवढंच नाही, फुले शाहू आंबेडकरांनी महाराष्ट्रात प्रबोधन केलं, महाराष्ट्राच्या ऐक्यासाठी काम केलं, सामाजिक प्रबोधन केलं, अस्पृश्याच्या उत्थानासाठी काम केलं. आणि म्हणून फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हटलं जातं, तेवढं योगदान आहे. मी परत सांगतो, मागाच्या उन्नतीसाठी, मागाच्या शिक्षणासाठी, मागाच्या सामाजिक न्यायासाठी, मागाच्या मूलभूत हक्कासाठी कोणी काम केलावं हे जरा ऐकायला सांग, जनतेला सांग भाषणामधून. फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकर आणि फुले शाहू आंबेडकर सोडले तर फक्त बाबासाहेब आंबेडकर. आज जे सुविधा आहेत, जे काय बोलतो, चालतो, फिरतो, कार्यक्रम घेतो, विरोध करतो, मोर्चे काढतो, आंदोलन करतो, ही सगळी बाबासाहेबांची आपल्या सर्वात उपकार आहेत. जे काय सुरक्षित आहात तुम्ही,